स्टेशनवर कार्यकर्त्यांची गर्दी, घोषणाबाजी आणि दुसरीकडे नेत्यांचं चहापान, गप्पा असं दृश्य छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळालं। निमित्त होतं मराठवाड्यातून पहिल्यांदाच धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचं। इथे गाडी सुरू होण्याच्या आधीच मानापमान नाट्याची चर्चा जबरदस्त रंगली आणि त्याला फोडणी होती ती घोषणाबाजीची। भाजप आणि एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच घोषणाबाजी रंगली। भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोदी मोदीचा जयघोष केला, तर एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा जोरदार घोषणा देत काळ्या फिती बांधून निषेध केला। दोन्ही बाजूकडचे कार्यकर्ते घसा ताणून घोषणाबाजी करत होते आणि त्यांचे नेते एकमेकांची गप्पा मारत चहापान करत होते। वंदे भारतच्या उद्घाटन पत्रिकेत खासदार इम्तियाज जलील यांचं नाव नसल्यामुळे या सगळ्या वादाला सुरुवात झाली। रेल्वे प्रशासनानं पत्रिकेत इम्तियाज जलील यांचं नाव टाकून चूक सुधारली, मात्र एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी काळ्या फिती बांधून रेल्वे प्रशासनाचा निषेध केला। रेल्वे मंत्र्यांनी असं समजलं की हे प्रॉपर्टी माझी जागीर आहे, माझी पर्सनल प्रॉपर्टी आहे। कोणाला बोलवायचं, जसं आपलं लग्नाचा कार्यक्रम असतं ना की कोणाला बोलायचं कोणाला नाही बोलवायचं तर त्यांच्यावर निर्भर, तर त्यांनी अशा प्रकारची पत्रिका छापली होती की नाही, मेहनत सगळ्यांनी केली पण ट्रेन जेव्हा निघत होती तर त्यांना पाहिजे होतं की नाही फक्त भाजपचे नेते आमच्या जवळ पाहिजे ते त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये। मराठवाड्यातील पहिली वंदे भारत आणि दुसरीकडे राजकीय गोंधळ यामुळे कार्यक्रमाला काहीसं गालबोट लागलं। पंतप्रधान मोदींचा विकास काय असतो हेच भाजपनं दाखवून दिल्याचा टोला यावेळी आमदार प्रशांत बंब यांनी लगावला, तर पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी चांगल्या कामासाठी इथे आल्याचं म्हटलं। मला नावाचं काही माहीत नाही, कोणाचं नाव आहे काही नाही, काय त्याचं फक्त मी स्वागतासाठी आलेलो आहे आणि एक चांगलं म्हणजे काम मोदी सरकारमध्ये झालं। ही गाडी चालू हो राहिली आणि आपल्याला कमी वेळात आणि चांगल्या सुविधा देणारी म्हणजे चांगले सुसज्ज अशी गाडी आहे आणि कमी वेळात आपल्याला मुंबईला जायला मिळणार आहे। काही प्रोटोकॉल असतात, काही गोष्टीच्या ठरवल्या जातात, काही जाणून बुजून ठरलं जात नाही। सन्मान्य ज्यांना गोष्टीचं वाटतं त्यांनी त्यांची गोष्ट मांडली पण पाहिजे, तो काही विषय नाही आहे आणि घोषणाबाजी वगैरे चालूच आहे। आणि ही गोष्ट पण प्रामुख्याने आपण मान्य केली पाहिजे की सर्वच जण सांगतायत की हो हे बरोबर असंच चालणार आणि या गोष्टीला देश कसा चालवला पाहिजे ती गोष्ट समोर आलेली आता। प्लॅटफॉर्मवर कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुरू असताना रेल्वे स्थानकाच्या व्हीआयपी वेटिंग रूममध्ये आमदार आणि खासदारांच्या गप्पा पाहून कार्यक्रमाला असणारा विरोध नेमका कशासाठी होता असा प्रश्न यावेळी उपस्थित झालाय। शेवटी खासदार इम्तियाज जलील या सोहळ्यातून निघून गेले। एकंदरीतच वंदे भारत ट्रेनच्या उद्घाटनाचा सोहळा मानापमानानंच रंगला। अर्थात याला आगामी लोकसभा निवडणुकीची किनार आहे हे देखील तितकंच खरं। अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर।